प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। नांदेडच्या मुखेडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस, गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेक संसार उद्ध्वस्त, तिघांचा मृत्यू तर पुराच्या पाण्यात अडकलेल्या गावकऱ्यांचं रेस्क्यू ऑपरेशन। मराठवाड्यामध्ये पावसामुळे 6 जणांचा मृत्यू, नांदेडमध्ये तिघांचा मृत्यू, 5 ते 6 जण बेपत्ता, बीडमध्ये 2 तर हिंगोलीमध्ये 1चा मृत्यू। मुंबईसाठी पुढचे 12 तास महत्त्वाचे, पावसाचा रेड अलर्ट जारी, गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। मुसळधार पावसाचा मुंबईच्या लाईफलाईन लोकलला मोठा फटका, दादर ठाणे स्थानकांमध्ये गर्दी, लोकल उशिरा असल्यानं लोकांचे हाल। मुसळधार पावसामुळे दुपारच्या सत्रातील मुंबईमध्ये शाळांना सुट्टी जाहीर, तर ठाण्यातील शाळांनाही आज आणि उद्या सुट्टी, ठाण्यात मुलांचा बोटनं प्रवास। कल्याण डोंबिवलीमध्येही जोरदार पाऊस, कल्याण शिळ रोड पाण्याखाली, तर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे आणि डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये पावसाचं पाणी। रत्नागिरीतील जगबुडी आणि नारंगी नदी धोक्याच्या पातळीवर, नारंगी नदीच्या पुराचं पाणी आसपासच्या शेतांमध्ये, तर सिंधुदुर्गात गड नदीचं पाणी कणकवली मालवण राज्यमार्गावर। मराठवाडा विदर्भाला पावसाचा मोठा फटका, पावसामुळे राज्यातील 4 लाख हेक्टर पिकं बाधित, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। आणि धुळ्याच्या शिरपूर शहरामध्ये आदिवासी आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या विरोधात आदिवासी बांधवांचा मूक मोर्चा, तर काही काळ तणावाचं वातावरण।